साडी नेसून स्वामी समर्थ आईच्या रूपात का प्रकट झाले? अक्कलकोटात एकदा एक साधी भक्तीन राहत होती. ती रोज स्वामी समर्थांच्या दर्शनाला येत असे. स्वामींवर तिचं प्रेम अपार होतं. रोज ती फुलं, नैवेद्य, अगरबत्ती अर्पण करायची. तिच्या मनात मात्र एक गुप्त इच्छा होती. स्वामींनी जर एकदा माझ्या हातची साडी परिधान केली तर माझं आयुष्य धन्य होईल. पण तिला हे बोलण्याची हिंमत होत नव्हती. शेवटी एक दिवस धीर करून तिने स्वामीला विचारलं, महाराज, माझं मन एकच इच्छा धरून बसलं आहे. आपण जर माझ्या हातची साडी नेसली तर? आजूबाजूचे लोक हे ऐकून मोठ्याने हसू लागले आणि म्हणाले, अगं, संत महाराज साडी घालतील? हे कसले बोलणे? पण स्वामी समर्थ स्मित हास्य करून म्हणाले, अगं माय, भक्ती खरी असेल तर वेश आणि रूप काहीच महत्वाचं नसतं. भक्ताच्या भावनेला उत्तर देणं हाच माझा खरा धर्म आहे. असं म्हणून स्वामींनी ती साडी अंगावरती घेतली. क्षणात त्यांचं रूप बदललं. कुणाला ते आईसारखे भासत होते, तर कुणाला पार्वती मातेसारखे, तर कुणाला जगदंबेचे दर्शनही झालं. भक्तिनीचे डोळे पाणावले. ती भावनाने ओथंबून रडू लागली. स्वामी समर्थ म्हणाले, मी तुझ्या आईसारखाच आहे. ही लीला शिकवून गेली. देव कधीही रूपाने ओळखू नये, तर भावनेने अनुभवावा.